देवाच्या मंदिरात गेले पाया पडाय आणि देवाला म्हणलं, देवा मला आरोग्य संपत्ती दे, धनसंपत्ती दे, भरपूर अशी संपत्ती दे. आणि वापस निघले. हळूच देव मला काय म्हणलं माहिती का कानात, हे सगळ्या संपत्ती मी दिलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्या नाहीत? मी म्हणलं मी तर बघितलंच नाहीत. देव म्हणलं ह्या सगळ्या जर संपत्ती माझ्याकडे ठेवल्या असत्या ना, आता तुम्ही मला मागा येतात फक्त. पुन्हा डायरेक्ट मी जर माझ्याकडे ठेवल्या असत्या तर तुम्हाला ताटा घेऊन रांगेत उभं राहावं लागलं असतं. प्रत्येक संपत्तीसाठी एकदा रांगेमध्ये उभं राहावं लागलं असतं. मी जलसंपत्ती दिली, पाणी संपत्ती दिली, खनिज संपत्ती दिली, आरोग्य संपत्ती दिली, सगळी संपत्ती दिली. हवा ऑक्सिजन ही संपत्तीच आहे, तीही संपत्ती दिली. निसर्गाकडून जेवढ्या मिळतात ना संपत्ती, त्या सगळ्या संपत्ती दिल्यात. देव म्हणला मी जर हे माझ्याकडे ठेवले असते ना, इळातून तुम्हाला 4 वेळेस माझ्याकडं 5 वेळेस गरज पडून त्यावेळेस ताट घेऊन रांगेत उभं राहावं लागलं असतं. आता फक्त वर्षातून एकदाच येतात, तरीही म्हणतात देवा कुठे लपलास रे, माझ्यासाठी काय नाही, का दिलं नाहीस, किंवा माझ्यासाठी का धावून येत नाहीस. तुम्हाला सगळ्या संपत्ती दिल्यात मी, तुझ्याकडं आहेत त्या संपत्त्या, त्याचा जपून वापर कर, असं देवानं मला हळूच कानात सांगितलं. पुन्हा लक्षात आलं, होय देवानं मला 2 डोळे, 2 हात, 2 पाय, तोंड, ऑक्सिजन घ्यायला नाक, ऑक्सिजनही तयार करून दिलेला आहे निसर्गाकडून, पाणी संपत्ती दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. पण हे मला खूप उशिरा कळलं, ज्यावेळेस देवानं हळूच कानात सांगितलं त्यावेळेस. आणि हे जर देवानं स्वतःकडे ठेवून घेतलं असतं ना, रोज देवाच्या दारात मला चक्रा घालत बसावं लागल्या असत्या. त्यामुळे मी देवाचे आभारी आहे. पुन्हा देवानं सांगितलं, संपत्ती मागण्यासाठी माझ्याकडे यायची गरज नाही, त्या संपत्तीचा मी खूप देवा जपून वापर करतोय हे सांगण्यासाठी माझ्याकडे